नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्र आपल्या प्लॅटफॉर्मवरती. काल जो काय बार्टीचा आरटीचा जो रिझल्ट लागला म्हणजे मेरिट लिस्ट आली, त्यावरती आपण सेपरेटली अनालिसिसचे 2 व्हिडिओज पोस्ट केलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील. नंतर यानंतरची प्रोसेस पण मी तुम्हाला सांगितली की सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरले, त्यानंतर तुमचं एक्झाम झाली, सीईटीचा पेपर झाला, त्यानंतर तुमचं स्कोर कार्ड आलं आणि सगळ्यात शेवटी आता आपण कोणत्या स्टेजला आहे तर मेरिट लिस्ट आपली आलेली. कालची जी पीपीटी मी तुमच्या समोर दाखवली होती ती आता मी ओपन केली. तर मेरिट लिस्ट च्या स्टेज पर्यंत आपण सध्या आलोय. यानंतरची स्टेज असणार आहे ती इन्स्टिट्यूट प्रेफरन्स, म्हणजे तुम्हाला संस्था निवडीचा संधी दिली जाणार आहे. ज्या संस्था असतील, समजा तुम्ही पोलीस भरतीसाठी नाशिक जिल्हा निवडला असेल किंवा पोलीस भरतीसाठी नंदुरबार जिल्हा असेल, तर त्या जिल्ह्यातल्या अवेलेबल संस्था तुम्हाला दिसतील. त्यांचा 1 ते शेवटपर्यंत जेवढ्या संस्था आहेत तेवढा तुम्हाला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या नंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट अलॉट होईल त्यापैकी जी संस्था तुम्हाला अलॉट होईल त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं कोचिंग सुरू होईल आणि मंथली स्टायपेंड सुरू होऊन जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे बघायचं आहे की डॉक्युमेंट, त्यासाठी ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस मुलांना स्टायपेंड यायला ज्या ज्या गोष्टीमुळे अडचण आली, समजा त्यांचं नॅशनलाइज बँकेमधलं बँक अकाउंट नव्हतं, बँकेच्या अकाउंटची केवायसी केलेली नव्हती, अशा ज्या ज्या अडचणीमुळे त्यांचं बाकी राहिलं म्हणजे त्यांना स्टायपेंडला इश्यू आले, ते सगळे इश्यू यावेळेस येऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी आधीच अवेअर करतोय, ते तुम्ही करून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं आपण आधी बघूया की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार. पहिलं डॉक्युमेंट आहे की तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म. जे तुम्ही फॉर्म भरला त्यावेळी जे ऍप्लिकेशन फॉर्म होता त्याच्या 2 कॉपी, झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्मच्या 2 कॉपी आणि तुमचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, म्हणजे एक 7-8 फोटो तुम्ही काढून ठेवा, वेळोवेळी लागतात. त्यामुळे लेटेस्ट असले पाहिजे फोटो, हे ऑलवेज लेटेस्ट वापरले पाहिजेत तुम्ही. त्यामध्ये एक प्लेन कलर मागे पाहिजे. वर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन असणारे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलाय. त्यानंतर तुमचं 10वीचं प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं तुमचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे दोन्ही असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वीचं प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे पोलीस भरतीला लागणार नाही, पण तो बाकीच्या कोर्सेसला, ज्या पर्टिक्युलर कोर्सेसला गरज आहे तिथं तुम्हाला तुमचं पदवीचं प्रमाणपत्र पण असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमचं बार्टीसाठी सांगतोय अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र म्हणजे एससीचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, म्हणजे टीआरटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते, परंतु एससी म्हणजे बार्टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, तर ते असणं गरजेचं आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. बँक पासबुक म्हणजे तुमचं बँकेचं पासबुकचा फोटो किंवा तुमचा एखादा कॅन्सल चेक असणं गरजेचं आहे. त्यावरती क्लिअर तुमचा अकाउंट नंबर, आयपीसी कोड, MICR आणि तुमचं नाव हे स्पष्ट दिसलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं या अकाउंटची केवायसी असलेलं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस काय झालं की केवायसी नव्हत्या, त्यांचे पोस्टाचे अकाउंट होते किंवा कोणते होते चालत नव्हते. तर विद्यार्थी मित्रांना माझं आत्ताच सांगणं आहे की तुम्ही नॅशनलाइज बँकेत अकाउंट ओपन करा, कारण ते तुमच्या भविष्यातल्या स्टायपेंडसाठी कामाला येतं. त्यानंतर तुमचं जे काही ते PDF पण तुम्हाला त्यावेळेस देतील, स्वयं घोषणापत्र असतं, नाव सही वगैरे करून तुम्हाला द्यायचे असते. तर तुम्हाला ही सांगतो की प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व प्रत्येकाच्या छायांकित प्रतीचा एक संच सोबत घेऊन यावा. म्हणजे जे तुम्हाला सांगितले मी सगळे डॉक्युमेंट 10वी 12वी तुमचं कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, ह्या सगळ्यांची ओरिजिनल प्लस तुमचं त्याचं झेरॉक्स कॉपी पण तुम्हाला सोबत घेऊन येणं गरजेचं आहे. फक्त ऍप्लिकेशन फॉर्मच्या 2 कॉपी असणं गरजेचं आहे. हे सगळं तुम्ही तयार करा. ज्यांच्याकडे समजा इन्कम सर्टिफिकेट आहे तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा मूळ दाखला, तहसीलदाराने दिलेला, ग्रामपंचायतीने दिलेला नाही तर तो तुम्ही दाखला काढून घ्या. तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यांनी काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर तो काढून घ्या, लगेच मिळून जातो. विद्यार्थ्यांना अजूनही काही अडचणी असतील, काही शंका असतील किंवा एकतर तो कट ऑफ जास्त गेला त्यामुळे मुलं काही थोडेसे टेन्शन मध्ये, पण काळजी करू नका. वेटिंग मध्ये असाल तरी तुम्हालाही संधी आहे, कारण बरेचशा विद्यार्थ्यांचं 2, 3, 4 एक्झाम मध्ये सिलेक्शन होत असतं. त्यामुळे दुसरा कोणता कोर्स मुलांनी जॉईन केला तर तुमच्या कोर्सला ती वॅकन्सी तयार होते आणि वेटिंग मधली मुलं तिथं जॉईन होतात. मागच्या वेळेस वेटिंग लिस्ट 1, वेटिंग लिस्ट 2 असे लागले होते. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही होप सोडू नका, तुमचं निवड होऊ शकते. अतिशय चांगली शासनाची योजना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टीची अतिशय चांगली योजना आहे. या सगळ्यांनी लाभ घ्या. येणाऱ्या काळात ज्या काही अपडेट असतील, जी काही नवीन माहिती असेल ती बार्टीच्या वेबसाईटवरती सापडेलच, तुम्हाला भेटेलच.
परंतु तुम्हाला ती मी देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलाय. ज्यांचं सिलेक्शन झालंय म्हणजे मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव आलं असेल, ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल, त्यांनी तो गुगल फॉर्म नक्की भरा. कारण भविष्यात येणारी माहिती मी तुमच्यावर पोहोचवणार आहे. एवढाच प्रामाणिक होतो त्यामागचा आहे. अजूनही काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. धन्यवाद.